हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी मिनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर तुम्ही पाहिलंच आहे की आपली ही सिरीज चालू झालेली आहे की स्केच कसं करायचं. स्केच करण्यासाठी आपल्याला कुठला पेपर घ्यायचा आहे किंवा अजून आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे आदल्या व्हिडिओमध्ये. तर आपण एक याचा व्हिडिओ घेतलेला होता, कसला छोटंसं स्वस्तिक 5 बाय 5 इंचाचं स्वस्तिक कसं तयार करायचं, तर ते आपण घेतलेलं आहे, बघितलेलं आहे. तर आज आपण 1 फुटामध्ये मोठं जे स्वस्तिक असतं ते कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर आता व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला समजेल की मी कशा पद्धतीने मापं कशी टाकलीत आणि कसं ड्रॉ केलेलं आहे. सो नक्कीच व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर आत्ताच लाईक करून द्या मैत्रिणींनो. नंतर तुम्ही विसरतात लाईक करायचं आणि एक कमेंट पण टाका छोटीशी की तुम्हाला कसं वाटतंय, मी जे शिकवते ते शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते, तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. बरोबर. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. आता हा इथं मी स्केच पेपर घेतलेला आहे. आता हा बटर पेपर आहे माझ्याकडे, मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे बटर पेपर पण चालतो. तर बटर पेपर घेतलेला आहे. आता हे असं शीट येतं बघा पूर्ण बटर पेपरचं. हे ना 5 रुपयाचं एक भेटतं, काही जास्त महाग नाही आहे. आता एरिया वाईज बहुतेक कुठं 10 रुपयाला भेटत असेल, तर माझ्याकडे हे 5 रुपयाला भेटतं. तर हे म्हणजे माझ्याकडे इथं पण अवेलेबल नव्हतं, मी हे गावाहून मागवलेलं आहे. तो 5 रुपयाचं 10 रुपयाचा एक पेपर भेटलेला आहे तो. बरोबर, 5ला पण भेटतो, 10ला पण भेटतो. मला हा 10ला पडला आहे वाटतं. सो मी हा पेपर घेतलेला आहे. आता मी हे पूर्ण शीट आहे ना, त्याच्यामधून आता 1 फूट आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं मी आधी काढून घेते. तर 1 फूट म्हणजे किती, 12 इंच. बरोबर. आता हे झालं आपलं 12 इंच इथं. आता मी याच्यावर डायरेक्ट एक फूट माप करून काढू शकते किंवा मग डायरेक्ट त्याच्यावर आपण स्केच केलं रँडमली तरी चालेल, कारण आपल्याला हा पेपर फक्त स्केच करण्यासाठी यूज होतो. बाकीचं तर मेन जे आपलं मेजरमेंट आहे ते मेन बेसवरच जातं. सो मी याच्यावर तुम्हाला दाखवून देते आधीच, है ना. असं फक्त एक रँडम मी मार्क करते की साधारणतः आपलं तेवढ्या याच्यामध्ये बसायला पाहिजे. आता हे पण झालं 12 म्हणजेच 1 फीट. आता हा चौकोन सरळ यावा म्हणून मी जे आपले कॉर्नर्स आहेत चारही कॉर्नर्स व्यवस्थित 12-12 इंचावर मार्क करून घेते, जेणेकरून आपला जो बॉक्स आहे 12 बाय 12चा तो व्यवस्थित रेडी व्हावा म्हणून. बघा मैत्रिणींनो, कुठलंही काम जर केलं ना तर परफेक्शननुसार करायचं. फक्त करायचं म्हणून करू नका, व्यवस्थित करा, जेणेकरून त्याचं काहीतरी आपण व्यवस्थित करतो आहे चांगलं काम, तर त्याचं समाधान पण आपल्याला भेटायला पाहिजे. फक्त करायचं म्हणून करायचं असं करू नका. परफेक्शन ठेवा कुठल्याही कामामध्ये, तेव्हाच ते काम पण छान होतं. बरोबर. आपण जर आबडधोबड करून दिलं तर होईल का, व्यवस्थित नाही होणार. म्हणून व्यवस्थित कुठल्याही कामात परफेक्शन महत्त्वाचं आहे. आता माझं असं आहे मैत्रिणींनो, मला थोडा वेळ लागला तरी चालेल, पण मी काम याच पद्धतीने करते, कारण तेव्हाच आपलं जे प्रोडक्ट आहे ते व्यवस्थित निघणार आहे, व्यवस्थित दिसणार आहे. तर याचा मागचा हेतू हाच आहे. आता हा चौकोन मी करून घेतलेला आहे. तुम्हाला दिसत असेल, थांबा मी तुम्हाला ना एकदा मार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. थोडंसं त्याला डार्क करते मी. माझी मुलं आहेत ना, सगळे स्केच पेन खराब करतात. तर मैत्रिणींना तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न करत असते की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघून समजेल. बरोबर. आता हा तुम्हाला बॉक्स दिसत असेल, हा 1 फूटचा बॉक्स आहे, म्हणजे 12 बाय 12 इंचाचा बॉक्स आहे. बरोबर. आता मी याला काय करणार आहे, याला फोल्ड करायचं आहे आपल्याला. बरं, मी आता एक्स्ट्राचं जे ना ते आधी काढून घेते, म्हणजे एवढा मोठा पेपर आपल्याला हँडल नाही करावा लागणार. व्हिडिओ कसा वाटतोय मैत्रिणींनो नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून पण सांगा. मी जी डिझाईन मी जे तुम्हाला दाखवते सांगते तर ते तुम्हाला समजतं का. आता आपल्याला काय करायचं, आधी सेंटर काढून घ्यायचे. सेंटर काढण्याची सगळ्यात सोपी पद्धत, अशा पद्धतीने सेंटर काढायचा. आता ही एक झाली सरळ लाईन, म्हणजे एक आडवी आणि एक उभी, आपल्याला असे 2 सेंटर काढून घ्यायचे. ते मी तुम्हाला पुढे सांगतेस की आपल्याला याचा उपयोग काय होणार आहे किंवा आपण हे कशासाठी करतोय असं. आता आपला हा सेंटर निघाला आहे. बरोबर.
हा जो 12 बाय 12चा आहे हा सेंटर आपल्याला निघालेला आहे इथे. आता आपण काय करायचं आहे, आपण जे हे कॉर्नर आहेत ना, हे कॉर्नर आधी पेन्सिलीच्या साह्याने जॉईन करून घेऊ. कुठले कॉर्नर म्हणते मी आता, हे जे आपण सेंटर काढलेले आहेत ना दोघं रेषा, ह्या जॉईन करायच्या तिरकस अशा पद्धतीने. आता आपल्याला इथं पेन्सिलच वापरायची मैत्रिणींनो. ज्या वेळेला आपल्याला फेअर पूर्ण होईल ना आपलं फायनल स्वस्तिक, त्यावेळेलाच मी तुम्हाला डार्क करून दाखवेल. काळजीपूर्वक करायचं आणि व्यवस्थित करायचं. माझ्यासोबत जर तुम्ही पण करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे. एकदा नक्की, जर टाईम नसेल भेटत तुम्हाला, जेव्हा फ्री टाईम असेल त्या फ्री टाईममध्ये तुम्ही व्हिडिओ ओपन करा आणि कुठलंही रँडम एखादी पेज घ्या, न्यूजपेपर घ्या आणि त्याच्यावर हे ट्राय करा. फायनल झालं की मग तुम्ही वाटल्यास ट्रेसिंग पेपरवर करू शकता. आता मी इथे हा एक चौकोन तयार करून घेतलेला आहे, बरोबर. आता हा चौकोन केल्यानंतर आपल्याला याच्या आत म्हणजेच आपल्याला इथे एक चौकोन तयार करायचा आहे. तर आता मी काय करेल, हा जो आहे ना हा तिरकस करणार आहे मी याला. अतिशय सोपी पद्धत आहे मैत्रिणीनं, जास्त काहीच डोकंमारी नाही आहे. किंवा मग आपण काय करायचं, इथे एक रेषा ओढायची तिरकस, हा पॉईंट आणि हा पॉईंट. तसंच आपल्याला इकडे पण एक रेषा ओढायची आहे. आता हा जो आहे ना हा सेंटर आहे इथं, चारी रेषा म्हणजे ह्या 4 आणि ह्या 4 अशा 4 रेषांचा एक सेंटर आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे जे कॉर्नर आहेत ना, ओपन कॉर्नर, इथून आपल्याला 1.5 इंचाला मार्क करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा कुठला कॉर्नर म्हणते मी, हा नाही. ही जी तिरकस लाईन आहे, इथून सेंटर लाईनमधून आपल्याला इथे 1.5 इंच घ्यायचं आहे, बरोबर. इथं 1.5 इंच घेतला, त्यानंतर इथं पण 1.5 इंच, इकडे पण 1.5 इंच, चारी बाजूंना 1.5 इंचावर मार्क करायचं आहे पहिले. अतिशय सोपं आहे मैत्रिणींनो, काही अवघड नाही. याच्यातच दुसरी मेथड आहे, ती पण मी तुम्हाला दाखवेल. आता चारी बाजूंना मी काय केलं, 1.5 इंचावर मार्क करून घेतल्या. आता त्या रेषा ज्या आहेत ना 1.5 इंचावरच्या, त्या मी जोडून घेते इथे. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे आणि झटपट तयार होतं. काही महागडी ट्रेसिंग घ्यायची तुम्हाला गरज नाही मैत्रिणींनो. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही मोठे घ्या, काही हरकत नाही, जर जमत नसेल तर. पण जर ड्रॉइंग जमत असेल ना तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करा. कारण आपण 2 पैसे कमवण्यासाठी हा बिझनेस जर चालू करतोय तर ते 2 पैसे आपण परत ते याच्यात टाकणार, मग ते काय फायदा ना, बरोबर. आता हा एक चौकोन आणि हा एक चौकोन तयार झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, आतून रेषा घ्यायच्या आहेत फक्त. हा जो ट्रायंगल आहे ना, इथे रेषा जाऊ द्यायच्या नाही, इथे इथे आणि इथे रेषा जाऊ द्यायची नाही. फक्त ही जी बॉक्सची लाईन आहे ती जोडायची आपल्याला. बघू शकता तर तुम्ही कुठून घेतलेली मी रेष, इकडे जाऊ दिलेली नाही. तशीच इकडे पण घ्यायची एक. आता हा मध्ये मी पूर्ण 8 रेषा घेऊन घेतल्या. आडव्या इकडून 4 आणि इकडून 4 अशा 8, म्हणजे बघू शकता 1 2 3 4 5 6 7 आणि 8 रेषा झालेल्या आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कुठली रेषा इथं मिटवायची आहे जेणेकरून आपलं स्वस्तिक तयार होईल, तर ते तुम्हाला सांगते. आता बघा, स्वस्तिक आपलं तयार होणार आहे ना, तर मग आपल्या आता हा एक बॉक्स आहे. ही रेष इथून इथून इथून
हे अशा पद्धतीने होणार आहे. तर आपली जी रेषा आहे ना ही मिटवायची आपल्याला. ही रेषा कट होईल. परत आपण इथं ही रेषा कट होईल, इथं ही रेषा कट होईल आणि इथे ही रेषा कट होईल. आपण यांना आधी इरेज करूया. तर इकडे आपली ही रेषा मिटणार आहे. ही एक, इकडे ही एक, इकडे ही एक आणि इकडे ही एक. आपल्याला कोणत्या रेषा मिटवायच्या आहेत ते दाखवते मी तुम्हाला. आता आपल्या इथं स्वस्तिक तयारी. मी तुम्हाला आता ह्याला आहे ना डार्क करून दाखवते की कसं दिसतं ते. आधी काय करायचं, मधल्या रेषा डार्क करायच्या. आता हा तयार झाला आपला, बरोबर. आता याला काय करायचं, आधी कुठला पण एक ट्रायंगल घ्यायचा. आता आपला अशा प्रकारे स्वस्तिक तयार झालेला आहे, बरोबर. हे मधलं स्वस्तिक तुम्हाला फक्त दाखवते. आता काय करायचं, हे बघा, समजा हा सरळ भाग आहे. आता ही स्वस्तिक दिसते. तर आता काय करायचं आपल्याला, इथून आपला एक स्वस्तिक तयार होणार आहे, बरोबर. हे बघा, अशी स्वस्तिकाची एक पाकळी तयार झाली. तशाच आपल्याला चारी बाजूंना पण करायच्या आहेत. हे बघा, आपलं हे स्वस्तिक तयार झालं एक. आता दुसरा आपोआप तयार मिळेल आपल्याला. हे बघा, हा जो बॉक्स आहे हा आपोआप आपल्याला इथं तयार मिळतोय. तर मी तुम्हाला एक वेगळ्या कलरने हे तयार करून दाखवते, म्हणजे तुमचं जमलिंग होणार नाही. आता बघा, मी हा पिंक कलर घेतला. पिंक कलरचा बॉक्स मी तुम्हाला तयार करून दाखवते. हा जो पिंक कलरचा जो मधला स्पेस असणार आहे हा आपल्याला दुसऱ्या कलरने करायचा आहे. वाटते का मैत्रिणींनो सोपी पद्धत? मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. मी अजून याच्यात दुसरी पद्धत आहे ती पण तुम्हाला मी सांगेल. जर मला तुमच्या कमेंट आल्या तर मग मी तुम्हाला सांगेल, कारण मी एवढी मेहनत करते आणि तुम्हाला सांगते
मैत्रिणींनो, आजकाल हे स्केच पण बाया सेल करता आहेत. बऱ्याचशा लेडीज आहेत त्या सेल करतायत हे स्केच. तर मला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही स्वतः तयार करा. तुम्हाला बाहेरून घ्यायचं आहे तरी काही हरकत नाही, पण जर स्वतः तयार केलं तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि 2 पैसा आपला वाचतो पण. आता बघू शकतात फायनल असं आपलं स्वस्तिक तयार झालेलं आहे. समजलं का सगळ्यांना कसं तयार केलेलं आहे हे? 1 मिनटं मी ना याला कट करते पूर्ण, म्हणजे कन्फ्यूज नको व्हायला ना. हे जे एक्स्ट्राचं आहे हे मी कट करते. तुम्हाला जर आता हे स्वस्तिक, तुम्ही फक्त स्वस्तिक पण तयार करू शकतात किंवा मग हा जो चौकोनी बॉक्स आहे पूर्ण आपल्या 1 फुटाचा, आता हे स्वस्तिक 1 फुटाचंच तयार झालेलं आहे आपलं, कारण इकडून इथपर्यंत 12 इंच आणि इथून इथपर्यंत 12 इंच म्हणजे 1 फुटाचा तयार झाला आहे. पण आता राहिला प्रश्न हा आउटर स्पेस, जो हा बाहेरचा स्पेस आहे. जर तुम्हाला कव्हर करायचा असेल, म्हणजे ज्याच्यात जर तुम्हाला उलन फील करायचं असेल तरी चालेल, नाहीतर मग उलन पेस्ट झाल्यानंतर तुम्ही हे कट करून घेतलं तरी चालेल, म्हणजे फक्त एवढं स्वस्तिक आपल्याला दिसेल. सो फायनल लुक आपल्या स्वस्तिकचा आहे. कसा वाटतोय मैत्रिणींनो नक्कीच सांगा. आता इथं काय करायचं आपल्याला, इथं साईडला कुठेतरी नोट करून घ्यायचं की साईज याची, म्हणजे ज्या वेळेला आपण ट्रेस करू ना त्यावेळेला आपल्याला कन्फ्युजन नाही होणार. हे बघा अशा पद्धतीने लिहून घ्यायचं. आता मी इथं कलरचं काही टाकत नाही, कारण कलर आपल्या चॉईसनुसार आपण वेगवेगळे भरत असतो, त्याच्यामुळे मी याच्यावर कलर नाही टाकणार की कुठले फील करायचे आहेत. आता हे झालं आपलं ट्रेसिंग पेपर. आता हे आपल्याला मेन जो बेस आहे त्याच्यावर पेस्ट करायचा आहे, सॉरी त्याच्यावर आपल्याला हे ड्रॉ करायचं आहे. तर कसं करायचं आहे मी तुम्हाला दाखवते. हे बघा मैत्रिणींनो, हे रेक्झिन आहे. रेक्झिन मी तुम्हाला दाखवलं नव्हतं कारण मलाच अवेलेबल नव्हतं होतं. आता झालं आहे तर तुम्हाला दाखवते. आता हे रेक्झिन आहे बघा, अशा पद्धतीने असतं हे रेक्झिन. ह्या पुढचा भाग आहे लाल कलरचा आणि हा मागचा भाग आहे. तर हे रेक्झिन आहे, याला रेक्झिन म्हणतात. आता हे भरपूर ठिकाणी यूज होतं. हे जसं बाईक वगैरे, रिक्षा वगैरे यांना सीट कवर म्हणून याचा वापर केला जातो, किंवा मग जे फळ विक्रेते वगैरे, भाज्या विक्रेते वगैरे असतात ना, तर त्यांच्या गाड्यांवर पण तुम्हाला हे टाकलेलं दिसेल. तर हे असतं रेक्झिन. तर हे रेक्झिन मी घेतलं आहे, त्याच्यावर मी आज ही रांगोळी जी ती तयार करणार आहे. सो आपण बघा हे स्केच तयार करून घेतलेलं आहे, बरोबर. अतिशय सुंदर दिसतंय मैत्रिणींनो. बघा आपण स्वतः तयार केलेले हे स्केच आपण बाहेरून घेतलं तर आपल्याला 50-60 रुपयाला सहज आरामात कुठंही भेटेल. म्हणजे जे रांगोळ्या तयार करतात ना, आता बरेच जणांनी स्केच सेलिंग पण चालू केलेलं आहे, सो ते देऊ शकतात. तर आता आपल्याला इथं कसं करायचं आहे, आधी हा कार्बन पेपर घ्यायचा आहे आपल्याला. आता हे आपलं आहे 1 फुटाचं स्वस्तिक, बरोबर. आता आपण जर इथं कॉर्नरला ठेवलं तर आपल्याला इथं अपूर्ण पडतं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, पहिले एवढं हाफ काढून घेऊन तो पेपर वर ठेवावा लागेल आणि नंतर मग परत हाफ त्याच्यात आपल्याला काढावं लागेल. सो मी तुम्हाला दाखवते. नाहीतर काय करायचं, कार्बन पेपर 2 घ्यायचे, एक इकडे ठेवायचा, एक इकडे ठेवायचा आणि मध्ये सेलो टेपने त्याला चिपकवायचा, म्हणजे आपलं मोठं जे कार्बन आहे ते तयार होऊन जाईल. म्हणजे आपल्याला परत परत उचलायला आणि ठेवायला. हे आता हे इथं ठेवून घेतलं आहे मी असं व्यवस्थित. हे ठेवून फक्त याचा सरळ आणि उलटा भाग बघायचा आहे. उलटं जर ठेवलं तर मग आपलं स्वस्तिक उलटं होऊन जाईल, म्हणून अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आहे. हे ठेवल्यानंतर आपण इथं स्केच करून घ्यायचं आहे, व्यवस्थित ठेवायचं फक्त. आता मला फक्त हे स्वस्तिक घ्यायचं आहे, त्याच्यामुळे काही बाहेरचं मी जास्त हे करणार नाही आहे. स्वस्तिक फक्त तयार करणार आहे इथं. तुम्ही याच्यामध्ये याच्या बाहेरून सर्कल पण तयार करू शकतात किंवा मग ते पण असं. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, याच्यावरून मी मार्क करून घेणार आहे. तर मी ना हा खाली स्केच पेन घेतलेला आहे, भरलेला नाही आहे, म्हणजे हा चालत नाही. हा खाली स्केच पेन आहे, तो याच्यावर आपल्याला गिरवायचा आहे, ट्रेस करायचा आहे. का, हे कागद आपलं परत परत जर पेनाने आपण फिरवलं तर तो कागद लवकर फाटेल, त्याच्यामुळे आपल्याला ही आयडिया करायची आहे. तर मी आता इथे आधी स्वस्तिक तयार करून घेते. आता माझं जिथपर्यंत आता इथून दिसतंच आहे बघा, एवढंच कार्बन पेपर आहे ना, तर मी आज तोपर्यंत एवढंच घेते, मार्क करून घेते थोडं.
पहिले ज्या मधल्या रेषा आहेत ना त्या मार्क करून घेते. अशा पद्धतीने तुम्हाला पण करायचं आहे मैत्रिणींनो. जर मध्ये व्हिडिओ बंद झाला किंवा काय तर लक्षात घेऊन घ्या कसं करायचं आहे, कारण मला मोबाईलला थोडा स्टोरेजला प्रॉब्लेम येतो आहे. सो अशा पद्धतीने करायचं आहे. हे असे स्केच तयार केलेले राहिले ना मग तुम्हाला ड्रॉ करायला काहीच जास्त जड जात नाही. प्रत्येक वेळेला आपल्याला मोजमाप करा, मग ते ड्रॉ करा व्यवस्थित, त्याच्यात खूप वेळ जातो. म्हणून मग पहिले ही पद्धत करून घ्यायची. हे ट्रेसिंग पेपर जर रेडी केले ना मग नाही टेन्शन आपल्याला. आता आपण ह्या सगळ्या रेषा केल्या. आता आपल्याला हे जे वरचे जे त्रिकोण आहेत ना हे त्रिकोण सगळे आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहेत. तर बघू शकतात मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण ह्या ट्रेस पेपरवरून इथे मेन जो बेस आहे त्याच्यावर स्वस्तिक तयार करून घेतलेला आहे. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडली का ती पण मला कमेंट करून सांगा. म्हणजे याच्या पुढे मी अजून तुम्हाला असे व्हिडिओ घेऊन येत जाईल जेणेकरून त्या व्हिडिओची तुम्हाला नक्कीच मदत होईल. सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं अजून तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि खूप खूप शेअर करा आणि छान छान अशा कमेंट करा. सो चला तर मग याच्यावर आता उलन कसं पेस्ट करायचं हे तुम्हाला माहितीच आहे, पण जर तुम्हाला ते पण बघायचं असेल तर ते पण मला सांगा, मी त्याचा सविस्तर व्हिडिओ टाकेल. सो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.